नमस्कार. किचन विथ प्रणीतामध्ये आज आपण बनवतोय मऊ लुसलुशीत व्हॅनिला केक. हा केक आज आपण पातेलामध्ये बनवतोय. एकदम साधी सोपी पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतकं व्हॅनिला केक प्रीमिक्स घेतलेलं आहे. हे प्रीमिक्स तुम्हाला केकचं मटेरियल ज्या शॉपमध्ये मिळतं तिथे सहज मिळून जाईल. 1 वाटी केक प्रीमिक्सपासून अर्धा किलो इतका हा केक बनतो. आता यामध्ये मी 1 पळी इतकं तेल घालणार आहे. तेल घातल्यामुळे केक जास्त दिवस फ्रेश राहतो. तसेच केक हा सॉफ्ट आणि ज्युसी बनतो, ड्राय लागत नाही. त्यामुळे यामध्ये तेल घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळी राहणार नाही. एकाच डायरेक्शनने आपल्याला विस्करच्या साहाय्याने हे फेटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाण्याच्या ऐवजी दुधाचा देखील वापर करू शकता. इथे आपल्याला स्मूथ बॅटर बनवायचं आहे. बॅटर खूप पातळ किंवा खूप घट्ट नसावं, तर रिबन कन्सिस्टन्सी हवी. इथे तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. इथे मला अर्धा वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. आपलं केकचं बॅटर तयार आहे. इथे मी एक राऊंड शेपचा टीन घेतलेला आहे. टीनला साजूक तूप लावून घेणार आहे. आता इथे तुम्ही साजूक तुपाच्या ऐवजी तेल सुद्धा लावू शकता. साजूक तूप याकरता लावणार आहे की जेणेकरून जे आपलं केकचं बॅटर आहे ते टीनला चिकटणार नाही. आता तुमच्याकडे जर का टीन अवेलेबल नसेल तर घरातील एका डब्याचा वापर केला तरी देखील चालेल. आता टीनला साजूक तूप लावून झालेलं आहे. आता टीनमध्ये तयार केकचं बॅटर ओतायचं आहे. बॅटर टीनमध्ये ओतल्यानंतर आपल्याला टीन टॅप करून घ्यायचं आहे. टीन टॅप करणं गरजेचं आहे, जेणेकरून यातील एअर बबल्स निघून जातील. टीन टॅप करून झाल्यानंतर आपण लगेच केक बेक करायला घेणार आहोत. त्याकरिता मी गॅसवर एक जाडबुडाचं पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये स्टँड ठेवणार आहे आणि स्टँडवर टीन ठेवून पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. साधारण 25 ते 30 मिनिटं लागतील. इथे पातेलं प्रीहीट करण्याची काहीच आवश्यकता नाही. आता बरोबर 25 मिनिटानंतर मी पातेल्यावरचं झाकण काढणार आहे आणि आता केक बेक झाला आहे की नाही ते चेक करायचं आहे. सुरी बरोबर केकच्या मधोमध इन्सर्ट करायची आहे. इथे आपली सुरी क्लीन आलेली आहे, म्हणजे हा केक बेक झालेला आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि टीन थंड होण्याची वाट पाहायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता केकच्या कडा सुद्धा सुटलेल्या आहेत. आता टीन पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता मी केक डिमोल्ड करणार आहे. इथे आपला मऊ लुसलुशीत व्हॅनिला केक बनवून तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.